नमस्कार. आपण ऐकतोय श्री नवनाथ भक्तिसार. श्री गणेशाय नमः. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः. आपला अध्याय चालला आहे 39वा. चरपटीनाथाचं स्वर्गातील पराक्रम. चरपटीनाथाने पृथ्वीवरील सर्व तीर्थ पाहिली. उत्तरेस बद्रिकाश्रम पासून ते रामेश्वरपर्यंत तो भ्रमण करीत होता. मग त्यांनी स्वर्गातील सर्व स्थानंही पाहायचं ठरवलं. तो पुन्हा बद्रिकाश्रमात गेला. शंकरांचं दर्शन घेऊन त्यांनी व्यानास्त्राचा मंत्र म्हटला. त्यामुळे त्याला स्वर्गात जाणं शक्य झालं. मंत्रांनी भारलेलं भस्म त्यांनी कपाळाला लावलं होतं. तो प्रथम ब्रह्मदेवाच्या लोकात गेला. ब्रह्मदेवापुढे जाऊन त्यांनी नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मदेवाने नारदाला विचारलं, हा कोण आहे? योगी दिसतोय. नारदाने चरपटनाथाची सर्व कथा आपल्या पित्याला सांगितली. ब्रह्मदेवानी हा आपला पुत्रच आहे हे कळताच त्याला मांडीवर घेतलं आणि तुझी काय इच्छा आहे असं विचारलं. चरपटीनाथ म्हणाला, मला काहीही नको आहे. आपलं दर्शन व्हावंसं वाटलं म्हणून मी इथे आलेलो आहे. असं होय, मग आता इथेच राहा. ब्रह्मदेव त्याला म्हणाले. चरपटीनाथ राहणार म्हणून नारदाला आनंद झाला. तो 1 वर्ष नारदासह मोठ्या प्रेमाने तिथे राहिला. पुढे एकदा नारद इंद्राकडे गेला. इंद्राने त्याची चेष्टा करून म्हटलं, या कळीचे नारद, या आता कुठे कळ लावणार आहात? इंद्राचे ते शब्द नारदाच्या मनाला लागले. नारदाचं कार्य हे माणसाच्या प्रारब्धाप्रमाणे त्यांच्याकडून कर्म करवून घेण्यातच आणि कर्म घडवून घेण्याचं असतं. तो काही मुद्दाम भांडणं लावित नसतो. नारदाला राग आला. त्यांनी इंद्राला म्हटलं, तसा प्रसंग तुमच्यावर लवकरच आणीन तरच खरा मी नारद आहे. असं म्हणून नारदाने चरपटीनाथाच्या मदतीने इंद्राची खोड मोडण्याचं ठरवलं. नारद चरपटीला घेऊन इंद्राच्या नंदनवन दाखवण्यासाठी निघाला. नारदाचा त्रिखंडात संचार. कुठेही जाता येत नाही असं नाहीच आहे. त्याचा वेगही पुष्कळ आहे. पण चरपटीला काही त्याच्या वेगाने जाता येईना. अरे चरपटी, मागे मागे काय राहतोयस? आम्हाला कुठं तुमच्यासारख्या गमनकला येत आहेत. अरे हो, दत्तांनी तुला व्यानमंत्र दिला आहे, पण त्रिखंड गमनाची कला काही शिकवली नाही आहे. ये, मी शिकवतो तुला. असं म्हणून नारदाने चरपटीचा देह मंत्रशक्तीने असा केला की कोणत्याही क्षणी त्याला आपल्या महाकारण देहापासून स्थूल देहापर्यंत कुठेही जाणीव नेता येऊ लागली. आणि स्वर्गलोक, भुवरलोक, मृत्यूलोक, पाताललोक, तपोलोक, सत्यलोक सर्वत्र जाण्याची शक्ती प्राप्त झाली. ती अनुभवाला येताच चरपटीने आनंदाने नारदाचे आभार मानले. मग ते अलकापुरीत शिरले. नंदनवनात ते प्रविष्ट झाले. तेथील मधुर फळांनी लहडलेले वृक्ष, सुगंधी पुष्पांचा घमघमाट, रंगीत पक्ष्यांचे कर्णमधुर कूजन, दिव्यगंध वाहून आणणारा वायू यामुळे चरपटी फारच उल्हासित झाला. त्याला फळं खावीशी वाटली. भूक तर कडकडून लागलेलीच होती. नंदनवनातील उत्तमोत्तम फळं त्या दोघांनी यथेच्छ खाल्ली. उत्साहाच्या भरात पुष्कळ डहाळ्या पण मोडल्या. जाता जाता कितीतरी फुलं त्यांनी बरोबर घेतली. ब्रह्मदेवांच्या पुढे त्यांनी ती ठेवली आणि म्हटलं, बाबा, आम्ही रानात गेलो होतो तेव्हा छान छान फुलं मिळाली, ती आणली आहे तुमच्यासाठी. ब्रह्मदेवांनी वरवर पाहून ठीक आहे असं म्हटलं आणि नारद आणि चरपटीनाथ यांचं प्रेम पाहून त्याला आनंद झाला. फुलं नंदनवनातून आणली आहेत हे काही त्याला ठाऊक झालं नाही. नारद आणि चरपटी यांना नंतर रोजच नंदनवनात जाऊन फळांवर ताव मारण्याची सवय लागली. वनरक्षकांना लगेचच या गोष्टीचा सुगावा लागला. त्यांनी पाळत ठेवून चरपटीला पकडलं. नारद मागच्या मागे पळून गेला. चरपटीला वनरक्षकांनी मार दिला. तेव्हा तो भडकला. त्यांनी वाताकर्षण मंत्र टाकून त्यांचे प्राणच कासावीस केले. त्यांचे डोळे बाहेर आले. रक्ताच्या गुळण्या होऊ लागल्या. त्यांच्या मागून आणखीन वनरक्षक आले. त्यांनी ही अवस्था पाहिली आणि चरपटीची भयंकर तप्त मुद्राही पाहिली. तेही मागच्या मागेच पळाले. त्यांनी इंद्राकडे जाऊन सांगितलं की कोणीतरी तपस्वी तरुण नंदनवनात शिरलेला आहे. तो स्वच्छंदपणे हिंडतो आहे. त्यांनी वनरक्षकांचे प्राण घेतलेले आहेत. आमचं त्याच्यापुढे काहीही चालत नाही. इंद्रांनी देवगणांना सांगितलं की सर्वांनी जाऊन त्या तपस्याला नष्ट करा. देवांचं सैन्य एकदमच नंदनवनाकडे चाल करून गेलं. ते येताना पाहून युद्धाची लांबड न लावता एकदाच काय तो सोक्षमोक्ष लावावा म्हणून चरपटीने वाताकर्षण मंत्र म्हणून सर्व देवांना
मूर्छित पडलं. त्यांची प्राणशक्तीच निघून गेली. इंद्राला युद्धाचं वृत्त हेरांनी सांगितलं तेव्हा ऐरावतावर बसून इंद्र स्वतःच निघाला. त्याला हेर सांगायला लागले, देवराज, जो तपस्वी शस्त्रसुद्धा न धरता देवांना मारतो तो वज्रास्त्रालासुद्धा जुमानणार नाही आहे. तुम्ही शंकराचं साह्य घ्यावं हे मात्र बरं. त्याचा सल्ला मानून इंद्र कैलासला गेला आणि शंकरांना त्यांनी सर्व काही सांगितलं. शंकराने विचारलं, तो कोण आहे ते तुम्ही पाहिलं का? त्यावर इंद्र म्हणाला, नाही, पण सर्व देवांना त्याने अचेतन केलेलं आहे हे समजून मी तुमचं साह्य घेण्यासाठी आलो आहे. मी एकटा त्याचा पराभव करू शकीन असं काही वाटत नाही आहे. शंकरांनी लगेचच आपल्या गणांना बोलवलं. त्यांना आपल्याबरोबर येण्यास सांगितलं. विष्णूला बोलवा, सर्वांनी युद्धाची तयारी करा, शत्रू फार बलाढ्य आहे असं म्हणत शंकर कैलासावरून नंदनवनाकडे निघाले. विष्णूला दूतांनी जेव्हा नंदनवनातला प्रकार सांगितला आणि शंकराचा निरोपही सांगितला तेव्हा विशेष विचार न करता तो आपले 56 कोटी गण घेऊन वैकुंठातून रणवाद्य वाजवीत निघाला. नंदनवनाच्या दोन्ही बाजूंनी विष्णूंचे आणि शंकरांचं महाबलाढ्य सैन्य येताना पाहून आणि प्रचंड रणगर्जना तसंच रणवाद्यांचे आवाज ऐकून चरपटीने विष्णूने सुदर्शनाचा प्रयोग केला तर माझं काही चालणार नाही. तेव्हा सुदर्शन चक्र जागच्या जागीच मोहित होऊन निरुपयोगी झालं तरच बरं असा विचार करून त्यांनी मोहनास्त्र सोडलं. भस्माची चिमूट फेकली. सुदर्शन जड झालं. सैन्यासह विष्णू नंदनवनात येऊन थडकला. तेव्हा चरपटीने वाताकर्षण मंत्र टाकून 56 कोटी विष्णुसेना एकदम निश्चेष्ट गेली. सर्व सैन्य निष्प्राण झालं हे पाहून विष्णू दचकला. त्यांनी सुदर्शनाला प्रेरणा दिली, पण ते हळूहळू चरपटीपर्यंत आलं आणि हा पिप्पलायन ऋषी नारायणाचा अंश आहे तेव्हा त्याचा वध करणं शक्य नाही असा विचार करून त्यालाच नमन करून हळूहळू परत गेलं आणि विष्णूच्या हातात जाऊन थांबलं. विष्णूने लगेच गदा उगारली. तेव्हा चरपटीने तीव्र तपोबलाने वाताकर्षण मंत्र टाकला. गदा हातातून सुटून दूर पडली. विष्णू नंदनवन भूमीवर अस्ताव्यस्त पडला. चरपटी पुढे गेला. विष्णूची वैजंतीमाळा आणि कौस्तुभमणी त्यांनी काढून घेतला. गदा उचलली, सुदर्शन घेतलं आणि शंकरांच्या देखत तो तिथून त्वरेने गेला. ब्रह्मदेवापुढे हात जोडून उभा राहिला. त्याच्याजवळची विष्णूची आयुधं आणि मणी हे सगळं पाहून ब्रह्मदेवानी विचारलं, अरे हे तू कुठून आणलंस? काहीतरी घोटाळा केलास खरं आहे ना? चरपटी म्हणाला, नंदनवनात मी गेलो होतो. तिथे फळं खाल्ली. वनरक्षकांनी मला पकडलं म्हणून वाताकर्षण मंत्रांनी त्यांना मी मारलं. मग काही वेळाने इंद्र सैन्यासह आला. त्याची पण तीच गत केली. मग विष्णू आला. त्याची आणि त्याच्या सैन्याची पण धूळधाण केली. शंकरांनी काही करायच्या आतच मी इकडे आलो. शंकर तर निश्चेष्टच आहेत म्हणा ना. ब्रह्मदेव घाबरून म्हणाला, अरे मुला, विष्णू, मी आणि शंकर सर्व जगाचं कार्य करतो. ते दोघं हतबल झाले तर जग चालेल कसं? तू हे काय भलतं केलंस? आता मला पण मंत्र टाकून निश्चित कर, म्हणजे एकदाचं समाधान होईल बघ तुझं. चरपटी मोठ्या आशेने आपला पराक्रम दाखवायला आला होता, पण ब्रह्मदेवाने त्याला हे अगदी वेगळंच सांगितलं. ब्रह्मदेव त्याला घेऊन त्वरेने नंदनवनात गेला. त्याने नंदनवनात 56 कोटी विष्णू सैन्य पडलेलं पाहिलं. सर्व देव पडलेले दिसले. शिवगण, इंद्र पडलेले पाहिले. विष्णू निश्चेष्ट झालेला पाहिला आणि त्याच्या डोळ्यात आसवच उभी राहिली. बाळा चरपटी, तू या सर्वांना आता उठव. हिरमुसलेल्या चरपटीने संजीवनी मंत्रांनी सर्वांनाच उठवलं. ब्रह्मदेवाने चरपटीला हाताने धरून विष्णूंच्या आणि शंकरांच्या चरणी घातला. ब्रह्मदेवाने दोघांची क्षमा मागितली. त्यानंतर चरपटीनाथ म्हणजेच पिप्पलायन आहे अशी ओळख सर्व देवांना त्याने करून दिली. पुढे सगळं स्थिरस्थावर झाल्यावर नारद वीणा झंकार करीत करीत इंद्राकडे गेला. त्यांचा सत्कार झाल्यावर नारद साळसूतपणे म्हणाला, देवराज, आपली फारच वाईट स्थिती झालेली मला कळली. फार दुःख वाटलं. काय करणार? कोणी कळीचा नारद आला होता वाटतं. इंद्र ते वाक्य ऐकताच चमकला आणि खरोखरच नारदाचेच हे सगळं काम असावं ही शंका त्याच्या मनात आली. नारदा, खरं काय सांगणार का? तुझंच नाही काम? तुम्ही मला माझी कळीचा नारद म्हणून चेष्टा केली होतीत ना, मग मी माझं काम चूक केलं.
यापुढे तरी सांभाळून बोलावं हे सर्वांनाच बरं. त्यानंतर इंद्राने कधी नारदाची चेष्टा केली नाही. 1 वर्षपर्यंत चरपटी आणि नारद सत्यलोकात राहिले. मणिकर्णिकेत नित्य स्नान करावं, नारदांच्याबरोबर आनंदाने राहावं, हा त्या चरपटीचा तर नित्यक्रमच होता. त्यानंतर नारदासह चरपटी पाताळातील सर्व स्थानं पाहायला गेला. बळींनी त्याचं चांगलं स्वागत केलं. नारदासह चरपटी नात्रीखंडात कुठेही जाऊ शकत होता आणि त्यामुळे चरपटीनी पाहिलं नाही असं कोणतंही स्थान राहिलेलं नाही आहे. याची फलश्रुती अशी आहे की या अध्यायाच्या पठणाने युद्धात जय मिळेल. इति श्री नवनाथ कथासार अध्याय 39 संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.